साधना साधना तुम्हाला धड बोलता येत नाही. ऐका ना, या स्क्रिप्ट मध्ये ना मी कॉमेडी दिली, मला असं वाटलं की तुम्ही पकडाल. तुमचा ते जास्त इम्पॅक्ट तो असतो कॉमेडीचा, आहे ना. हास्य चित्र बघतात तुम्ही लोक, तुम्ही ते चला हवा येऊ द्या बघतात. मोस्ट ऑफ आता जे ऍक्टर व्हायला येतात ना, म्हणजे ते त्यांच्याकडे बघूनच त्यांना असं वाटतं की आपण पण करू शकतोय. पण ते कठीण आहे असं वाटतं ना, समजतंय ना. त्या लोकांना किती एनर्जी लावावी लागत असेल. कॉमेडी आहे ना कठीण आहे. कॉमेडी आपल्याला वाटतं की सटल ऍक्टिंग ठीक आहे आपण आपल्या ह्याच्यातली, पण कॉमेडीला ना खूप मेहनत करावी लागते. त्याला त्यातल्या गमती जमती काढायला, ओव्हर एक्झरेक्ट कुठे करायचं, अंडरटोन कुठे ठेवायचा. पण हे जर शिकलात ना तर तुम्ही वर्सटाईल काही करू शकता. माझं असं म्हणणं आहे, कॉमेडी ऍक्टर असतो ना, फक्त प्रॉब्लेम त्यांचा काय होतो ते तेच करत राहतात. त्यातले काही जण सुटतात. तुम्हाला मी मागे पण सांगितलं, जसं आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये अभिजित चव्हाण, त्याच्यानंतर विशाखा सुभेदार, यांनी स्वतःला त्याच्यातनं बाहेर काढलं. पॅडी कांबळे, तो पण एक सटल आर्टिस्ट खूप चांगला आहे. पण लोकांची छाप होते तेच तेच तेच, आणि ते पण तेच करायला लागतात, मग ती छाप पडते. पण ऍक्च्युअली दे आर अ वर्सटाईल ऍक्टर. तर तुम्हाला हे जमलं ना, तुम्ही काही करू शकता. कारण एकदा कसं असतं, वरती अभिनयाचा म्हणजे आवाजाची पट्टी म्हणा किंवा काही इथे लावायला शिकलात ना तुम्ही, मग तुमची इथे लागेल इथे लागेल इथे लागेल. पण इथे लावायला शिका. आणि एवढा आवाज असेल मग इथे लागणारच नाही. काही काही वेळी आपल्याला इथे जावं लागणार, नॉर्मलला पण जावं लागतं. एखाद्याला दम द्यायचा आहे ना, तर तो दम मोठ्याने द्यायचा तर तो वरतीच जावं लागणार. मग तो आवाजाची रेंज तुझा पण आवाज तुला वाढवावा लागेल. मोठा आवाज छोटा करता येतो बाळा, छोटाच असेल आवाज तर तो कसं मोठा